नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टॉक्सच्या या स्पेशल लर्निंग व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने मार्केट ब्रीथ ही नेमकी काय असते आणि त्याचं नेमकं काय इम्पॉर्टन्स आहे आणि अशा कुठल्या वेबसाईट्स आहेत किंवा असे कुठले टूल्स आहेत, कुठल्या गोष्टी आहेत ज्यांनी आपण मार्केट ब्रीथ ही ॲनलाइज करू शकतो आणि या पर्टिक्युलर मार्केट ब्रीथमुळं आपल्याला नेमके मार्केटच्या संदर्भातले काय नेमके हिंट्स मिळतात, नेमके काय इन्साइट्स मिळतात त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया। मित्रांनो, बऱ्याच वेळेला जे नव्याने स्टॉक मार्केटमध्ये एंटर करतात किंवा जे नव्यानेच टेक्निकल ॲनालिसिस जे व्यक्ती शिकत असते तर त्या व्यक्तीला केवळ असं वाटत असतं की चार्ट जर का आपण फक्त रीड केला, प्राइस ॲक्शन आपण अंदाज बांधला प्राइस ॲक्शनच्या बेसिसवरती, तर आपल्याला एक ओव्हरऑल तिथे ॲनालिसिस करून आपण चांगल्या पद्धतीने ट्रेड करू शकतो असा बऱ्याच लोकांचा एक समज असतो। परंतु स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला काम करताना पर्टिक्युलरली आपल्याला ओव्हरऑल मार्केट हेल्थ काय आहे हे बघूनच आपल्याला या ठिकाणी ॲक्शन घ्यावी लागते। जर का आपण या ठिकाणी मार्केट हेल्थचा जर का अंदाज घेतला नाही आणि आपण ब्लाइंडली जर का स्टॉक मार्केटमध्ये एंटर केलं किंवा आपण कुठल्याही स्टॉकमध्ये पोझिशन घेतली, इन्व्हेस्टमेंटचे इव्हन डिसिजन जरी घेतले तरी आपल्या बऱ्याच वेळा ते डिसिजन्स चुकतात किंवा अननेसेसरी आपल्याला त्या ठिकाणी लॉसेसना सामोरं जावं लागतं। तर त्याच्यामागचं कारण मुख्य असतं की मार्केट हेल्थ आपण नीट प्रॉपरली पाहिलेली नसते। तर मार्केट हेल्थ पाहण्याच्या प्रामुख्याने काही ठराविक गोष्टी आहेत। तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण बघू शकतो की ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो। ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो बघितल्यानंतर आपल्याला कळतं की ब्रॉडर मार्केट नेमकं काय चाललेलं आहे। बऱ्याच वेळा तुम्ही हे ऑब्झर्व केलेलं असेल की निफ्टी बऱ्याच वेळा बुलिश असतो, ग्रीन झोनमध्ये निफ्टी असतो, परंतु तुमचा इक्विटी पोर्टफोलिओ हा म्हणा तसा परफॉर्म करत नाही किंवा कधी कधी इक्विटी पोर्टफोलिओ चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतो पण निफ्टी तुम्हाला या ठिकाणी डाऊनसाईड मोमेंटम देताना दिसतो। तर होतं काय की आपण फक्त निफ्टी 50 कडे बघतो, म्हणजे ज्या प्रमुख 50 कंपन्या ज्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आहेत आपला फक्त त्याच्यावरतीच फोकस असतो। त्याच्यामध्ये पण एखादा हेवी वेट काउंटरमध्ये जर का कुठली न्यूज असेल आणि त्या न्यूज बेसिसवरती तो चांगल्या पद्धतीने परफॉर्म करत असेल, बुलिश असेल, तर तो निफ्टी 50ला ग्रीन ठेवण्यामध्ये तो पर्टिक्युलर शेअर हा त्या ठिकाणी यशस्वी ठरतो। कारण की समजा रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये एखादी चांगली न्यूज आली किंवा HDFC बँकेसारख्या हेवी वेट काउंटरमध्ये जर का चांगली न्यूज आली तर त्या गोष्टींचा परिणाम स्टॉक मार्केटवरती होतो आणि पर्टिक्युलर इंडेक्स त्या दिवशी चांगल्या पद्धतीने आपल्याला परफॉर्म करताना दिसतो। मग आता या सर्व गोष्टींचा जर का आपण नीट विचार केला तर आपल्याला ब्रॉडर मार्केट हे बघणं फार गरजेचं ठरतं। कारण की फक्त एकाच निफ्टी 50 कडे बघून आपण हे अंदाज बांधू शकत नाही की ओव्हरऑल स्टॉक मार्केट बुलिश आहे का ओव्हरऑल स्टॉक मार्केट बेरिश आहे। तर ब्रॉडर मार्केट ओव्हरऑल मार्केट हेल्थ जर का आपण नीट बघितलं आणि त्यांना जर का आपण अॅनलाइज केलं की ओव्हरऑल जे काही 2-2.5 हजार स्टॉक्स NSE मध्ये लिस्टेड आहेत, जे ॲक्टिव्हली ट्रेडिंग होतं त्यामध्ये, तर त्यांचं नेमकं काय चाललेलं आहे, तर ह्याच्यासाठी मार्केट ब्रीथ ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे। तर दोन या ठिकाणी मी तुम्हाला गोष्टी सांगेन। एक म्हणजे इंट्राडे स्क्रीनर ही एक वेबसाईट आहे जी समोर तुम्हाला त्या ठिकाणी चार्टवरती समोर दिसते माझ्या स्क्रीनवरती। तर इंट्राडे स्क्रीनरवरती आपल्याला पर्टिक्युलरली डे ट्रेडिंग करताना या गोष्टींचा एक अंदाज येतो की मार्केट हेल्थ ओळखण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा ब्रॉडर हेल्थ ओळखण्याच्या दृष्टिकोनातनं ही वेबसाईट आपल्याला खूप कामाला येते। तर त्यामध्ये प्रामुख्याने इथं ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो एक चार्ट असतो या ठिकाणी। जस्ट आता या ठिकाणी जर का ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो चार्टला जर का आपण इथं बघितलं तर आता हा आजचा दिवस या ठिकाणी चालू आहे, मार्केट सध्या चालू आहे, दुपारचे 2 वाजलेले आहेत। परंतु आता या ठिकाणी सकाळी 9:15 वाजल्यापासून जर का बघाल तर ॲडव्हान्स आणि डिक्लाइन्सची जी या लाईन्स आपल्याला दिसत आहेत या ऑलमोस्ट या ठिकाणी फ्लॅट आपल्याला चाललेले दिसतात। म्हणजे याचा अर्थ काय आहे की आजच्या दिवशी मार्केटमध्ये एक रेंज बाउंडच परिस्थिती मार्केटमध्ये असणार आहे। आता जर का आपण इथं आजच्या दिवसाचा आपण निफ्टी जरी चार्ट बघितला, आपण इथे निफ्टी चार्ट बघूया या ठिकाणी 5 मिनिट टाइम फ्रेमवरती आपण निफ्टी जर का चार्ट बघितला तर आपल्या काय लक्षात येतं की 100 पॉईंटच्या रेंजमध्ये सध्या इथं निफ्टी आपल्याला ट्रेड होताना दिसतोय बघा दिवसभरामध्ये। 100 पॉईंटच्या रेंजमध्ये तुम्हाला हा कंप्लीट निफ्टी ट्रेड होताना दिसेल। हे स्लाइटली थोडासा इनिशियली खाली आला, त्याच्यानंतर परत तो त्याच एका रेंजमध्ये ट्रेड कंटिन्युअसली हा होताना दिसतो। तर याच्या मागचं कारणच असं आहे की आजच्या दिवशी ॲडव्हान्सेस आणि डिक्लाइन्सेसमध्ये जर का बघितलं तर फार काही विशेष काही डिफरन्स नाही आहे। सध्या करंटली जर का बघितलं तर 261 ॲडव्हान्सेस आहेत फक्त आणि 240 हे डिक्लाइन्सेस आपल्याला दिसतात। तर यामुळेच आपल्याला एक रेंज बाउंड परिस्थिती पाहायला मिळते। तर हे एक आजच्या दिवशीची परिस्थिती सध्या इथं दिसते। आपल्याला जर का ब्रॉडर मार्केट हे काही शॉर्ट टर्म किंवा मिड टर्म पर्स्पेक्टिव्ह जर का बघायचं असेल, जर का मला समजा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायची से फॉर एक्झाम्पल मला काही लमसम अमाऊंट स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायची, तर नेमकं कुठं कशा पद्धतीने आपण मार्केट हेल्थ चेक करू शकतो। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जस्ट गुगलवरती जायचं आपल्याला
गुगलवरती जाऊन मार्केट ब्रीड्थ म्हणून सर्च करायचं. मार्केट ब्रीड्थ म्हणून सर्च केल्यानंतर या ठिकाणी जी फर्स्ट लिंक तुम्हाला या ठिकाणी अपिअर होईल ही चार्ट इंक या वेबसाईटची ओपन होईल. तर या चार्टिंग वेबसाईटवरती आपण गेल्यानंतर आपल्याला एक मार्केट ब्रीड्थ डॅशबोर्ड या ठिकाणी दिसतो. तर त्या मार्केट ब्रीड्थ डॅशबोर्ड नेमकं कशा पद्धतीने दिसतो तर या ठिकाणी पहा. आता या ठिकाणी बघा एक अशा पद्धतीने विशिष्ट पद्धतीने हा एक डॅशबोर्ड या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले झालेला आहे. तर इथे डेट वाईज आपल्याला कळतंय आजचा दिवस जो आहे तो 17 जुलैचा दिवस आहे. आता या ठिकाणी काही विशिष्ट असे कॉलम्स आहेत. तर त्यातला पहिला कॉलम काय सांगतोय की आज आता हे जवळपास 2000 स्टॉक्सना त्यांना फिल्टर आउट करून आपला हा डाटा समोर दाखवलेला आहे. त्यामुळं 2000 शेअर्सपैकी असे किती शेअर्स आहेत जे आज 4.5% जास्त वाढलेले आहेत. तर तो आकडा आपल्याला पहिल्या कॉलममध्ये दिसतोय जे आता सध्या या ठिकाणी 59 दिसतंय. त्यानंतर दुसरा आपल्याला कॉलम काय सांगतोय की असे किती स्टॉक्स आहेत जे 4.5% जास्त पडलेले आहेत. तर सेकंड कॉलममध्ये आपल्याला ती फिगर कळते. त्यासोबत तिसऱ्या कॉलममध्ये आपल्याला काय कळते की असे किती स्टॉक्स आहेत जे मागच्या 5 दिवसांमध्ये 20% जास्त वाढलेले आहेत. तर ती फिगर आपल्याला या ठिकाणी कळते की 13 स्टॉक्स असे दिसत आहेत आजच्या दिवशी की जे मागच्या 5 दिवसांपासून 20% जास्त वाढलेले आहेत. सेम या ठिकाणी 20% जास्त घटलेले शेअर्स किती आहेत त्याचा पण आकडा कळतोय. तो आता या ठिकाणी 5 आहे. आणि त्यासोबत इथं काही मुव्हिंग ॲव्हरेजेसच्या बेसिसवरती कंपॅरिझन केलेलं आहे की 20 डे ॲव्हरेजेसच्या वरती किती शेअर्स आहेत. तर आता आजच्या दिवशी तो आकडा आहे 1324 स्टॉक्स आता सध्या दिसत की जे 20 डे ॲव्हरेजच्या वरती ट्रेड होतात. त्याचसोबत 20 डे ॲव्हरेजच्या खालती किती स्टॉक्स ट्रेड होतात तर या ठिकाणी 671चा आकडा आपल्याला दिसतोय. 50 डे ॲव्हरेजचं देखील सेम कंपॅरिझन आहे. 50 डेच्या ॲव्हरेजच्या वरती 1545 आणि 50 डे ॲव्हरेजच्या खालती 450 स्टॉक्स दिसत आहेत. त्याचसोबत आपण 200 डे डेमाचा जर का विचार केला तर या ठिकाणी 1298 स्टॉक्स जे आहेत ते 200 दिवसांच्या ॲव्हरेजच्या वरती चाललेले त्यांच्या आणि 697 स्टॉक्स जे आहेत हे 200 दिवसांच्या ॲव्हरेजच्या खाली ट्रेड होताना आपल्याला दिसत आहेत. तर एक सध्याची ही परिस्थिती एक मार्केट ब्रीड सध्या आपल्याला या ठिकाणी कळते की एक ओव्हरऑल NSE जर का आपण विचार केला साधारणपणे 2000 स्टॉक्सचा हा एक ओव्हरऑल डाटा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तर याच्या अनुसार आपल्याला कळते की सध्या नेमकी काय सिच्युएशन आहे. एक टेंटेटिव्हली जर का बघायला गेलं तर एक पॉझिटिव्ह लक्षण या ठिकाणी क्लिअर कट दिसते. कारण की 4.5% जास्त 59 स्टॉक्स आहेत आणि 4.5% कमी घटलेले फक्त 10 स्टॉक्स दिसत आहेत. किंवा ओव्हरऑल बाकी आपण डेमाचा जर का विचार केला डेली ॲव्हरेजेसचा तर इथे ॲव्हरेजेसच्या वरती असलेल्या स्टॉक्सची संख्या जास्त आहे. त्यामुळे सध्या ओव्हरऑल सिच्युएशन जर का बघितली आजच्या दिवशी ॲज ऑन टुडे तर हे ओव्हरऑल मार्केट कंडिशन जी आहे ही एक त्यातल्या त्यात बेटर कंडिशन आहे किंवा ओव्हरऑल पॉझिटिव्ह सेंटिमेंट मार्केटमध्ये कंटिन्यू आहेत हे त्याचा आपल्याला या ठिकाणी अर्थ कळतोय. म्हणजे केवळ एका दिवसाच्या कुठल्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साईडने आता या ठिकाणी ओव्हरऑल जर का बघितलं की मागच्या बऱ्याच दिवसांपासून आपल्या इथे एक पॉझिटिव्हनेस या ठिकाणी या मार्केट ब्रीड्समध्ये दिसतोय. म्हणजे समजा कुठल्या एखाद्या दिवशी निफ्टी किंवा बँक निफ्टी समजा डाऊन साईडला मोमेंटम दिला तर आपल्या या ठिकाणी आपण हे असं कन्सिडर करायला नको आहे की मार्केट हे बेरिश टर्न अराउंड झाले. कुठल्याही एका दिवसामध्ये मार्केट कधीही बेरिश टर्न अराउंड होत नाही ना की एका कुठल्या दिवसामध्ये मार्केट बुलिश टर्न अराउंड होत असतं. तर हा एक ओव्हरऑल सिच्युएशन जी आहे ही आपल्याला मार्केट ब्रीड्थ हे पाहिल्यानंतर कळतं. आता या ठिकाणी आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता इंटरेस्टिंग फॅक्टर आपण या ठिकाणी बघूया की याला थोडंसं या पेजला आपण जर का खाली स्क्रोल डाऊन जर का केलं तर या ठिकाणी पूर्ण तुम्हाला या ठिकाणी 20 ॲव्हरेजेसच्या वरती खाली असलेल्या स्टॉक्सचा हा पूर्ण हे लाईन चार्ट दिसतोय की बाबा नेमके सध्या काय सिच्युएशन आहे. तर आता अलीकडच्या काळामध्ये बघा साधारणपणे हा जो काही लाईन या ठिकाणी वरती आलेला दिसतो आपल्याला तो 14 जुलै नंतर 14-15 या ठिकाणी आपल्याला आणि अलीकडच्या 2-3 दिवसांमध्ये हा चांगल्या पद्धतीने वरती आलेला दिसतोय. त्याच्याही आधी बघितलं तर आपल्याला या ठिकाणी बराच काळ या ठिकाणी दिसत होतं. साधारणपणे 14 मेच्या नंतर आपल्याला या ठिकाणी 20 डेजच्या वरती असलेल्या स्टॉक्सची संख्या जास्त दिसत होती. तर हा एक सिच्युएशन होता 20 ॲव्हरेजच्या बाबतीमधला. इथे खाली जर का अजून थोडं आपण बघाल तर या ठिकाणी तुम्हाला 200 डे ॲव्हरेजचं देखील तुम्हाला या ठिकाणी असा सेटअप दिसेल की 200 डे ॲव्हरेजच्या वरती साधारणपणे या ठिकाणी मेच्या मध्यापासून बऱ्याच स्टॉक्स जे आले ते 200 डे ॲव्हरेजच्या वरती आलेले. म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये जे काही मार्केटमध्ये पडझड झालेली होती तर त्याच्यामध्ये रिकव्हरी येण्याचं तर काम या ठिकाणी आपल्याला होताना दिसते. ओव्हरऑल एक ब्रॉडर मार्केटमध्ये रिकव्हरीचं काम आपल्याला आता होताना दिसते. त्याचसोबत जर की 50 EMAचा जरी आपण विचार केला तरी या ठिकाणी आपल्याला क्लिअर कट दिसते की हा देखील साधारणपणे मे एंडपासून आपल्याला या ठिकाणी डाटा पॉझिटिव्ह क्लिअर कट झालेला दिसतोय. तर या पूर्ण गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी आपल्या ॲनालिसिसमध्ये नक्की फायदा होत असतो. तर मार्केट ब्रीड ही नेमकी काय आहे हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं असतं आणि याच्यानुसार आपण या ठिकाणी आपण अंदाज बांधू शकतो की पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीनं मार्केटमध्ये मोमेंटम येणार आहे आणि
जर का मार्केट हेल्थ ही जर का तुम्हाला पॉझिटिव्ह दिसली तरच आपण या ठिकाणी लमसम गुंतवणुकीचे विचार केले पाहिजेत. हा देखील एक इम्पॉर्टंट मेसेज या पर्टिक्युलर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. आता या ठिकाणी प्रामुख्याने मी आणखी एक गोष्ट केलेली आहे. या पर्टिक्युलर टेबलला जर का या ठिकाणी मी जर का डाउनलोड केलं, इथे एक डाउनलोडचं बटन असतं, आपण एक्सेल शीटमध्ये ती गोष्ट डाउनलोड करू शकतो. तर आपण एक्सेल शीटमध्ये या पर्टिक्युलर डाटाचा आपण डिफरंट अँगलने ॲनालिसिस देखील करू शकतो. आता जसं या ठिकाणी मी एक काय गोष्ट केलेली आहे की आता हा डाटा जो आहे हा कालच्या दिवसापर्यंतचा मी डाउनलोड केलेला आहे 16 तारखेपर्यंतचा. तर या ठिकाणी जे काही वाढणारे स्टॉक्स आहेत, जसं की पहिला कॉलम आहे 4.5%पेक्षाही अप असलेले स्टॉक्सची संख्या. दुसरा कॉलम सांगतोय की 4.5% जे स्टॉक्स हे डाऊन साईडला आहेत त्यांची ही नंबर सांगतोय. तर यामधला डिफरन्स हा इथे आपल्याला कळतो की 77, म्हणजे कालच्या दिवशी 16 जुलै 2025ला 77 स्टॉक्समध्ये डिफरन्स, म्हणजे 77 स्टॉक्स हे वाढणारे जास्त होते. म्हणजे डिफरन्स जर का काढला वाढणाऱ्या आणि घटणाऱ्यांपैकी तर 77 हा प्लसमध्ये येतो. म्हणजे एक ओव्हरऑल पॉझिटिव्ह सेंटिमेंट या दोन कॉलमचं कंपॅरिझन केल्यानंतर कळते. त्याचसोबत जर का आपण इथं 20 ॲव्हरेजचं जरी कंपॅरिझन केलं तर इथं हा डिफरन्स आलेला आहे, हा 9चा आलेला आहे. प्रत्येक ठिकाणी मी इथं डिफरन्स कॅल्क्युलेट केलेत आणि या सर्व डिफरन्सेसची एक टोटल आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. तर मी एक या ठिकाणी अनालाइज करण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशा पद्धतीनं आपण ह्या डिफरन्सेसच्या बेसिसवरती देखील मार्केट ब्रीडला अनालाइज करू शकतो, की जिथे आपल्या चांगला खूप जास्त हा अकाउंट, हा जो काही शेवटचा जो कॉलम आहे हा सर्व डिफरन्सेसचा एक ॲडिशन केलेला तो एक नंबर आपल्याला दिसतो. आणि या पर्टिक्युलर नंबरच्या माध्यमातून आपल्याला हे कळतं की नेमकं कशा पद्धतीनं मार्केटमध्ये ओव्हरऑल मूव्ह चालले आहे, ओव्हरऑल सेंटिमेंट मार्केटमध्ये काय चाललेलं आहे. तर इथं आपण जर का याच पर्टिक्युलर रोल आपण जर का फिल्ट्रेशन करून बघितलं की हायेस्ट नंबर कधी होता आणि लोएस्ट नंबर कुठला होता, तर आपल्याला या ठिकाणी कळेल. हा डाटा जो आहे हा साधारणपणे ऑगस्ट 2024 पासून ते आज 17 जुलैपर्यंतचा हा डाटा या ठिकाणी घेतलेला आहे. कालचा एंड ऑफ द डे असल्या कारणाने येथे 16 जुलैपर्यंतचा डाटा मी इथं निवडलेला आहे. तर आपण फिल्ट्रेशन प्रोसेस लावून या ठिकाणी बघूया की हायेस्ट काउंट कुठं आपल्याला दिसतोय डिफरन्सेसमधला. तर आता हायेस्ट काउंट बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला गेलं तर आपण इथे सॉर्ट लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट करू शकतो. आता लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट जर का आपण या ठिकाणी सॉर्टिंग करून घेतलं तर सगळ्यात जास्त या ठिकाणी आपल्याला जो काही नंबर दिसतोय तो आपल्याला 3504चा दिसतोय, जो काही डिफरन्सेसची जी काही टोटल आहे ती आलेली आहे. आणि तो दिवस या ठिकाणी आपल्याला दिसतोय की 11 जून 2025चा जो काही दिवस आहे हा या ठिकाणी आपल्याला एक पॉझिटिव्ह साईडला सगळ्यात जास्त होता. कारण की जर का आपण इथे नीट बघाल तर तुम्हाला त्या दिवशी पर्टिक्युलरली 11 जूनच्या दिवशी जवळपास 116 शेअर्स तुम्हाला हे वाढणारे दिसत होते, 116 शेअर्स हे रायझिंग दिसत होते आणि 4.5% खाली घटणारे शेअर्स हे 19 होते. आणि ओव्हरऑल सगळीकडे जर का बघाल तर या ठिकाणी तुम्हाला हा एक आकडा सगळ्यात जास्त हा डिफरन्स तुम्हाला दिसतोय. म्हणजे जवळपास 3504 हा डिफरन्सचा आपल्याला एक आकडा आलेला दिसतोय. आता इथे आपण या ठिकाणी जाऊया चार्टवरती जाऊ की 11 जूनला नेमकं कशा पद्धतीनं मार्केट आपल्याला कॅन्डल कशा पद्धतीने दिसत होती, चार्ट नेमकं काय दिसत होतं ते थोडक्यात आपण ते अनालाइज करण्याचा प्रयत्न करूया. 11 जून 2025 कडे जाऊया आपण. या ठिकाणी डेली चार्ट ओपन करतो. या ठिकाणी 11 जून 2025. आता या ठिकाणी या एका दिवसात काही फार अगदी विशेष काय असं आपल्याला काही मोमेंटम आलेलं दिसत नाही. कॅन्डल अतिशय छोटीशी नॅरो डोजी कॅन्डल आहे. पण या दिवशी जर का बघितलं गेलं तर ब्रॉडर मार्केटमध्ये एक चांगला पॉझिटिव्ह सेंटिमेंट होता आणि त्या पॉईंटपासून आपल्याला एक चांगला अपसाईड मोमेंटम पुढच्या कालावधीमध्ये आलेला दिसतोय. म्हणजे जरी या ठिकाणी आपल्याला पुढच्या 2 दिवसांमध्ये म्हणजे 12 तारखेला किंवा 13 तारखेला या ठिकाणी एक हलकंसं आपल्याला या ठिकाणी डाऊनसाईड मूव्ह आलेला जरी दिसला तरी पुढच्या काळामध्ये आलेला जो की अपसाईड मोमेंटम होता तो बॅकड होता या पर्टिक्युलर पॉझिटिव्ह सेंटिमेंटने. म्हणजे मला सांगायचा उद्देश या पर्टिक्युलर व्हिडिओच्या माध्यमातून हाच आहे की ब्रॉडर मार्केट नेमकं काय आहे, मार्केट हेल्थ नेमकी काय आहे आणि त्याच्या अनुसारच इंडेक्सला हे परफॉर्म करावं लागतं आणि त्याच्या अनुसारच मार्केटची ओव्हरऑल मुवमेंट होत असते आणि या सर्व गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आता एखाद्याने समजा इथं जर का अॅनालाइज करायचा प्रयत्न केला तर या फेजमध्ये आपल्याला इथं काहीच अंदाज येणार नाही की नेमकं इथं फक्त डोजी कॅन्डल आपल्याला दिसतील, की कुठल्याच प्रकारच्या या ठिकाणी एक डिसिजन इथं घेता येण्यासारखा नव्हता. परंतु ही सिच्युएशन जर का बघायला गेलं तर या ठिकाणी एकदम प्रॉपर या ठिकाणी मार्केट हेल्थ ही पॉझिटिव्ह साईडला सरकलेली दिसते आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये बघितलं तरी आपल्याला या ठिकाणी परत हा चांगला पॉझिटिव्ह अपसाईड मूव्ह आपल्याला आलेला या पर्टिक्युलर दिवसानंतर दिसतोय. त्यामुळे एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट आपल्याला निश्चितपणे मार्केटमध्ये दिसतोय. आता अशाच पद्धतीने जर का आपण याच पर्टिक्युलर डाटा जर का ट्रॅक करायला गेलं तर अलीकडच्या काळामध्ये जे काही सध्या या प्राइस ॲक्शनच्या बेसिसवरती म्हणजे 7 एप्रिल
2024मध्ये 25मध्ये जो काही लो केला होता, तर त्या 7 एप्रिलपासून ते आत्तापर्यंत चांगली जी काही मार्केट रिकव्हरी आलेली आहे, तर यामध्ये ओव्हरऑल सिच्युएशन देखील चांगल्या पद्धतीने, मार्केट हेल्थ पण चांगली सुधारताना आपल्याला दिसते आणि हाच फेज पुढच्या काळामध्ये चांगला कंटिन्यू राहू शकतो. हे साईडवेज प्रकरण राहू शकतं, साईडवेज फेज हा राहू शकतो, पण फार अगदी मोठ्या प्रमाणामध्ये पडझड इथून पुढच्या काळामध्ये इमिजिएटली होणार नाही असा एक अंदाज या ठिकाणी येतोय. कारण की सप्टेंबर 2024मध्ये जो काही या ठिकाणी निफ्टीने टॉप केला होता, त्या पॉईंटपासून कंटिन्युअसली मार्केट ड्रॉप झालेलं होतं आणि ही जे काही या ठिकाणी जे काही डॅमेज झालं होतं ते आता अलीकडच्या काळामध्ये आता या ठिकाणी सुधारताना आपल्याला दिसते. ओव्हरऑल मार्केट ब्रीड तर अशाच पद्धतीने आपल्याला संकेत देते. तर अशा पद्धतीने आपण ह्याच मार्केट ब्रीडला जर का पुढच्या काळात ट्रॅक करत गेलो तर आपल्याला निश्चितपणे पुढच्या वेळेस पण अंदाज येऊ शकतो की नेमका कशा पद्धतीनं आणखी मार्केट परिस्थिती कशा पद्धतीने सुधारते, किंवा समजा काही निगेटिव्ह जरी घटना घडणार असेल तरी मार्केट ब्रीडमध्ये आपल्याला या ठिकाणी काही संकेत निश्चितपणे मिळू शकतात. तर त्या 2 गोष्टींचा तुम्ही सर्वांनी अभ्यास करावा आणि मार्केट ब्रीड संदर्भात आणखी सेकंड पार्ट मी या ठिकाणी लॉन्च करेन या पर्टिक्युलर व्हिडिओचा. तर त्याच्यामध्ये मी आणखी डीपमध्ये मी तुम्हाला काही टूल्स सांगेन की आपण या टूल्सच्या माध्यमातून ओव्हरऑल मार्केट ब्रीड ही आपण अभ्यासू शकतो. तर आशा करतो की हे शॉर्ट व्हिडिओ ॲनालिसिस किंवा लर्निंग व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल. जर का आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करावं आणि इन्व्हेस्टॉक्स मराठी या माझ्या मराठी यूट्यूब चॅनल जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या. धन्यवाद.